श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव। श्री गणेशाय नमः। ओम श्री परमात्मने नमः। ओम श्री गुरवे नमः। अधिक अश्विन पुरुषोत्तम मास भागवत कथा पुष्प 19। ओम नमो भगवते वासुदेवाय, गोविंदाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने नमः। प्रणतः क्लेशनाशाय, गोविंदाय नमो नमः। यूट्यूब या वाहिनीच्या मर्यादा सांभाळताना काल प्रवचन अर्धवट सोडावं लागलं आणि आज ते पूर्ण व्हावं अशी अपेक्षा आहे. काल आपण जो गोच्या बाराखडीचा कोश पाहिला त्याची एकदा उजळणी करायची. काल पाहिल्याप्रमाणे गोपाल म्हणजे परमात्मा ईश्वर कृष्ण, गोप म्हणजे विषय, गोपी म्हणजे मनोवृत्ती, गोपी या विषयांच्या पत्नी म्हणजे मनोवृत्ती, गोकुळ म्हणजे मन, प्रपंच, संसार, यशोदा म्हणजे मूळ माया बरं का, माया म्हणजे मूळ माय म्हणजे आई, बासुरीचा आवाज म्हणजे अनाहत ध्वनी, गोपपुत्र म्हणजे साधक, जे साधक आहेत त्यावेळेला सौंदर्य असलेले ते, आणि दही दूध लोणी म्हणजे कार्य वासना इच्छा. याप्रमाणे गोप, गोपी, गोपाल आणि गोकुळ या शब्दांच्या अर्थाची व्यवस्था लावल्यावर आपण गोकुळातील श्रीकृष्ण लीलांचं वर्णन पाहू. श्रीकृष्ण हे परमात्मा आहे. गोकुळातले गोप म्हणजे विषय, म्हणजे आता आपण पाहिलं कालच की विषय म्हणजे काय, आपल्या आजूबाजूला जे सगळे वस्तू दिसतात, आपल्याला ऐकू येतात, वास येतो, हे सगळे विषय आहेत आणि आपण विषयी आहोत. तेव्हा गोकुळातले गोप म्हणजे हे विषय घरी नसताना किंवा निद्रित असताना कृष्णाने म्हणजे ईश्वराने त्यांच्या घरात येऊन गोपींची चेष्टा केली. याचा अर्थ काय? गोपींची चेष्टा केली म्हणजे मनोवृत्ती चेतवल्या, मनोवृत्तींना चेतवलं, त्यांनी जागं केलं. म्हणजे काय झालं की संसारात विषय उपस्थित नसताना मनोवृत्ती शांत असते. समोर जो विषयच नसेल, आपण ज्यावेळेला गाढ झोपेत असतो त्यावेळेला आपल्यासमोर विषय नसतात, काही दिसत नाही, त्यामुळे ही मनोवृत्ती जी आहे ही पण शांत असते. ही मनोवृत्ती, ही शांतता जी आहे ती एक मनोवृत्तीची शांतता, एखादा विषय दिसला की चेतवली जाते, एका विषयावरून ती दुसऱ्या विषयावर जाते, आणि मी सांगितलं त्याप्रमाणे त्या मनोवृत्तीला तदाकार व्हावं लागतं. आणि अशा असंख्य वस्तू असतात, पण एक विषय पाहून, उदाहरणार्थ मोबाईल बघितला आणि मग माझं लक्ष खुर्चीकडे गेलं की मोबाईलवरून माझं तदाकार मी खुर्चीशी होतो. पण या एका विषयाकडून दुसऱ्या विषयाकडे जाण्याच्या मध्ये जो संधिकाल असतो, अगदी छोटासा तो संधिकाल आहे, यावेळी परमात्मा चित्तात प्रवेश करतो. आपण जे धारणा, ध्यान आणि समाधी पाहिले त्याच्यामध्ये कसं आहे की शांतता ज्या वेळेला असते त्यावेळेला परमात्मा चित्तात प्रवेश करतो. विषय प्रवृत्ती ही प्रबळ असतेच, पण परमात्म सान्निध्याने विषय निवृत्तीचं आकर्षण वाढून मनोवृत्तीमध्ये खळबळ माजते. मग काय होतं की गोप नवरा म्हणजे विषय
हा असून, गोप हा नवरा असून गोपालाचं म्हणजे ईश्वराचं आकर्षण वाटायला लागतं. संसारी स्त्री जरी असली तरी तिला ईश्वराच्या विषयीचं आकर्षण वाटू लागतं. कृष्णाच्या ह्या चेष्टांनी म्हणजे ईश्वराच्या सगळ्या एकंदर ते जो काही तुम्हाला अनुभव देतो त्या अनुभवाने मन चलबिचल झालं म्हणून गोपींनी यशोदेकडे म्हणजे बुद्धीकडे तक्रार केली, मूळ मायेकडे गाऱ्हाणी नेली. पण यशोदेने त्यांची काही दाद घेतली नाही. का दाद घेतली नाही? तर मनोवृत्तीला जोपर्यंत विषय प्रवृत्ती आहे, मनोवृत्तीला जोपर्यंत विषय प्रवृत्ती आहे तोपर्यंत परमात्म विचार त्रासदायक वाटतो. त्यामुळे ह्या मनोवृत्ती म्हणजे गोपी बुद्धीकडे म्हणजे यशोदेकडे तक्रार करतात, पण त्याचा काही उपयोग होत नाही. का? कारण परमात्मा अगोदर बुद्धीमध्ये प्रतिबिंबित होऊन जीवत्वाला येतो. साहजिकच बुद्धी ही जीवाची आई म्हणायची. अशा तऱ्हेने यशोदा ही कृष्णाची आई आहे, म्हणून साहजिकच तिचा ओढा कृष्णाकडे असायचा. याप्रमाणे बुद्धीचा ओढा परमेश्वराकडे असणार. इकडे गोपाळाच्या खोड्या वाढतच चालल्या, पण त्यामुळे गोपींना वाटणारा त्रास कमी होऊन उलट कृष्णाबद्दल त्यांना प्रेम उत्पन्न झालं. ते प्रेम वाढता वाढता इथपर्यंत मजल गेली की मध्यरात्री श्रीकृष्णांनी कुंजवनामध्ये मुरली वाजवण्याला सुरुवात केली. ह्या चेष्टा पुन्हा पुन्हा होत गेल्याने म्हणजे परमात्मपर विचार पुन्हा पुन्हा वारंवार मनात येत असल्याने मनोवृत्ती म्हणजे गोपी सहजच परमात्म्याकडे वळू लागल्या. असं होता होता एक क्षण असा येतो की अनाहत ध्वनीने म्हणजे मुरलीच्या स्वराने परमेश्वराचा साक्षात्कार होतो. ज्यांना अनुभव आलेले आहेत ते सांगतात की आम्ही ध्यान करत असताना मध्येच अनाहत ध्वनी म्हणजे कानामध्ये काहीतरी गुंजायला लागतं. मध्येच त्यांना असे अनुभव येत राहतात. तेव्हा अशावेळी विषय शांत असतात. ज्या वेळेला हा अनुभव येतो त्यावेळेला विषय जे असतात, कारण विषय निर्जीव आहेत, या विषयांना ज्या वेळेला ती आपली मनोवृत्ती तिथे जाते त्यावेळेला ते जागे होतात, तोपर्यंत निद्रेत असतात ते. अशा वेळेला विषय शांत असतात म्हणजे गोप निद्रेत असतात. मनोवृत्ती अनन्य भावाने परमात्म्याचं चिंतन करायला लागतात. त्यांना इतर कसलंही भान राहत नाही. कृष्ण सन्निध जाऊन त्या गोपी त्याच्याभोवती रुंजी घालू लागतात. त्यावेळी सर्व गोपी म्हणजे मनोवृत्ती गोपालाला म्हणजे परमात्म्याला वश होतं आणि कृष्णलीलेमधली रासक्रीडा तीही. आता रासक्रीडा होत असताना प्रत्येकीजवळ एक एक कृष्ण उत्पन्न झाला. त्यामुळे प्रत्येकीला अहंकार झाला. तिला अहंकार असा झाला की मला एकटीलाच श्रीकृष्ण व्हायचं. सुरुवातीला आपण पाहिलंच की मनोवृत्ती तदाकार होत असतात, म्हणजे एक मनोवृत्ती ज्ञानमय असते, तिला परमेश्वर ज्ञानरूप दिसतो. योगमय असेल एखादी मनोवृत्ती तर तिला परमेश्वर योगरूप दिसतो. एखादी मनोवृत्ती सत्यमय असेल तर त्या वृत्तीला सत्यरूप दिसतो. गीतेमध्ये म्हटलं यो यच्छ्रद्धस्स एव सहा, म्हणजे प्रत्येक मनोवृत्तीजवळ रासाच्या भाषेत बोलायचं तर गोपीजवळ एक एक परमेश्वर म्हणजे श्रीकृष्ण होतो. एक एक परमेश्वर म्हणजे श्रीकृष्ण होतो. एक थोडंसं बाजूला जातो, विषयांतर सांगतो की श्रीकृष्ण कंसाला मारायला चालले होते. त्यावेळी ते कोणाला कसे दिसले याचं वर्णन भागवतात दिलेलं आहे. त्यात वामन पंडितांनी केलेलं भाषांतरही आपल्याला ऐकवतो. वामन पंडित म्हणतात की तो श्रीकृष्ण कसा दिसला. ज्या वेळेला तो रंगागारामध्ये आला त्यावेळेला त्यांनी आणि बलरामाने मिळून कुवलयापीड हत्तीला मारून टाकलं होतं. त्याचं रक्त त्यांच्या अंगावर होतं आणि त्यांनी हातामध्ये खांद्यावरती एक हस्तिदंत त्या हत्तीचा उपसून काढलेला दात असा खांद्यावर धरला होता आणि वय किती होतं? 7 ते 8 वर्ष. असा तो बालक ज्या वेळेला त्या रंगागारात येऊन तिथे त्यांनी प्रवेश केला त्यावेळेला तो कसा दिसला कुणाला?
मल्ला वज्रगमे, मल्ल जे होते त्यांना वाटलं की वज्र झालं. नरा नृपगमे, जे लोक होते त्यांना राजा वाटला. कामस्वये स्त्रीजना, स्त्रीजनांना त्याच्याविषयी आकर्षण वाटायला. गोपा आप्त, ते जे गोप होते त्यांना तो आपला आप्त वाटलं. खला नृप प्रभू, म्हणजे जे दुष्ट होते त्यांना हा शास्ता राजा वाटला. शिशु माता पितांच्या मना, कंसा मृत्यू अशक्त पामरजना, संतास तत्वामृत, श्री शेषासन यादवा हरिदिसे रंगात रामान्वित. म्हणजे मल्लांना तो वज्रासारखा भासला, सामान्यांना भावी राजा वाटला, गोपांना आप्त वाटला, युवतींना मदन वाटला, दुष्ट राजांना तो काळ वाटला, आईवडिलांना बाळ वाटला, तर संतांना परमनिधान वाटला. अशा तऱ्हेने प्रत्येक गोपीला बरोबर तो श्रीकृष्ण होता. तो कसा होता तर ह्या पद्धतीने, म्हणजे प्रत्येक मनोवृत्तीला ती मनोवृत्ती ज्या प्रकाराने तदाकार होत होती त्या प्रकारामध्ये श्रीकृष्ण तिच्याबरोबर होता. आपल्याकडे असं म्हटलेलं आहे वेदांतामध्ये, यम शैवाः समुपासते शिव इति ब्रह्मेति वेदांतिनो, बुद्धा बुद्ध इति प्रमाण पटवः कर्तेति नैयायिकाः, अहन्नित्यथ जैनशासनरताः कर्मेति मीमांसका, सोयम वो विदधातु वांछितफलम त्रैलोक्यनाथो हरी. ह्याचा अर्थ असा की मनोवृत्तीने परमेश्वराचं चिंतन करून त्याला आपापल्या वृत्तीमध्ये व्यक्त केलं की तिला असं वाटू लागतं की परमेश्वराचं स्वरूप मीच व्यक्त केलेलं आहे आणि मलाच परमेश्वराने दर्शन दिलेलं आहे. मग काय होतं, जे शैव असतात ते म्हणतात की हा परमेश्वर म्हणजे शिवच आहे, हाच परमेश्वर आहे. सांख्य म्हणतात की हा परमेश्वर म्हणजे सांख्यमय आहे. वेदांत्यांना वाटतं की वेद हेच परमेश्वर रूप आहे. अशा तऱ्हेने मला त्याचं ज्ञान झालं आहे, मी सांगतो त्याप्रमाणेच ते आहे, इतर सर्व चूक आहे, अशा तऱ्हेचा अहंकार सगळ्यांना होतो. इथे गोपींना असाच अहंकार झाला. हा अहंकार झाल्याबरोबर श्रीकृष्ण गुप्त झाले. अशा तऱ्हेने भगवंताला अहंकार कधीही आवडत नाही. सर्वात असून असा सर्वांपासून अलिप्त असलेला असा तो श्रीकृष्ण आहे. हा अहंकार परमेश्वराचं खरं ज्ञान होऊ देत नाही. जगाची उत्पत्तीच ह्या अहंकारापासून झालेली आहे. परमेश्वर प्राप्तीमधला हा सर्वात मोठा अडसर आहे. हा बाजूला केल्याशिवाय परमेश्वराचं संपूर्ण ज्ञान होत नाही. जे ज्ञान झाल्यासारखं वाटतं ते एकदेशीय ज्ञान होतं. गोपाल कृष्ण महाराज की जय. आता अशा तऱ्हेने गोपीला झालेला अहंकार श्रीकृष्णाच्या लक्षात आल्यावरती श्रीकृष्ण गुप्त झाले. ते गुप्त झाल्याने गोपी अत्यंत विव्हळ झाल्या. त्यांनी त्याचा धावा केला. पुढे जाऊन त्यांनी एकत्रितपणे कृष्णा लीलांची आवृत्ती केली. म्हणजे पूर्वी ज्या लीला कृष्णाने एकटीशी केल्या होत्या त्या त्यांनी आपसात खेळून त्यांचा आनंद द्विगुणित केला. अशा तऱ्हेने सर्वांनी मिळून कृष्णलीलांचं आचरण केलं. तेव्हा श्रीकृष्ण पुन्हा प्रकट झाले आणि गोपींशी त्यांनी क्रीडा केली. म्हणजेच अहंकार टाकून सर्व दिशांनी परमेश्वर चिंतन केलं तरच त्याचं यथार्थ ज्ञान होतं. गोपाल कृष्ण महाराज की जय. आता यातल्या एक 2-3 शंका. हा रास चालत असताना गोप निद्रावश होते, म्हणजे झोपलेले होते. आणि ते स्वाभाविकच आहे, कारण विषय हे जड आहेत. मनोवृत्तीशी संयोग झाल्याने ते जागे होतात. मनोवृत्ती जर विषयांशी आल्या नाहीत तर त्यांना कोण विचारणार. माझ्यासमोर ही खुर्ची आहे, जोपर्यंत मी तिच्याकडे बघत नाही, माझी मनोवृत्ती त्या खुर्चीपर्यंत जात नाही, तोपर्यंत त्या खुर्चीला कोण विचारतो, कारण ती जड आहे, ती काहीच करू शकत नाही. हा रास अशा तऱ्हेने त्यांना कोण विचारणार. विषयांना स्वतःचं चैतन्य नाही. म्हणून भागवतातल्या ह्या प्रवचनामध्ये असं म्हटलेलं आहे
की त्यावेळेला गोप हे निद्रेत होते, म्हणजे विषय हे त्या ठिकाणी नव्हते. कृष्णाने कधीही गोपांची चेष्टा केलेली नाही. का? तर परमेश्वराला विषयांशी काहीही देणं घेणं नाही, म्हणजे गोपांशी काहीही देणं घेणं नाही. परमेश्वराला मनोवृत्तींना म्हणजे गोपींना आपल्याकडे ओढायचं आहे. हा जो परमेश्वर आहे तो तुमच्याकडून तुमच्या मनोवृत्ती आपल्याकडे खेचून घेतो परमेश्वराकडे. तसंच गोपींशी केलेल्या चेष्टेमुळे गोपांना राग आला आहे किंवा कृष्णाबद्दल मत्सर उत्पन्न झाला आहे असा कथाभाग कुठेही आढळत नाही. शुकाचार्य म्हणतात, नासूयन खलु कृष्णाय मोहितास्तस्य मायया मन्यमानाः स्वपार्श्वस्थान स्वान स्वान दारान व्रजौ कसा. म्हणजे कृष्णाच्या मायेने मोहित झालेले असल्यामुळे गोपांना आपल्या बायका जवळच आहेत असं वाटत होतं, म्हणजे पुन्हा विषय. त्यामुळे त्यांनी श्रीकृष्णाचा कधी मत्सर केला नाही. आणि बरोबरच आहे, भगवंतांच्या चेष्टांनी गोपांना म्हणजे विषयांना राग यायचं काहीही कारण नाही. उलट गोपींनाच म्हणजे मनोवृत्तींनाच राग येईल असं घडलं म्हणून गोपी यशोदेकडे गाऱ्हाणी घेऊन गेल्या. पण हा राग किंवा ही तक्रार कुठपर्यंत? तर मनोवृत्तींची विषयासक्ती कमी होऊन जसजशा त्यांचा भक्तिमार्गामध्ये त्यांचं पुढे पाऊल पडत जाईल किंवा त्या पुढे जातील, परत परमात्मा प्रेम दृढ होईल, तिथपर्यंत विषयासक्ती कमी होऊन एकदा परमात्मा प्रेम वाढल्यावर मग विषयांच्या म्हणजे गोपांना झुगारून देऊन रात्री बेरात्री आत्मचिंतन रूप वेणुरवाने वेड्या होऊन जाऊन रासक्रीडे करता त्या आपोआप धावू लागतील. शुकाचार्य म्हणतात, गोप परमेश्वराच्या मायेने मोहित झाले होते. हे पण योग्यच आहे, कारण विषय हे मायात्मकच आहे. मनोवृत्ती त्यांच्याशी भिडल्या की मग त्यांचा संसार थाटला जातो. मनोवृत्ती दूर झाल्या की विषय हा हे जे त्यांचं आदिकारण माया तिच्या प्रभावाने मूळ अवस्थेत असतो. अशा या अवस्थेत गोपाला म्हणजे विषयाला गोपी आपल्याला सोडून गेली हे समजत नाही आणि त्यामुळे मत्सर वगैरे काही वाटण्याचा प्रश्नच येतो. रासक्रीडेच्या वेळी श्रीकृष्णाचं वय असेल 6 ते 7 वर्षाचं. पण भागवतात असं सांगितले की राधेकडे तो मोठा होत असे असं वर्णन आहे. एक दिवस कृष्ण राधेकडे आलेला असताना तिचा नवरा आला, घरी आला. दार उघडून आत आला तर समोरच कृष्ण होता, पण त्यावेळेला त्याला कृष्णरूप बालरूपात दिसलं. सर्वांना कृष्णाचं जे बालरूप सर्वांना दिसत होतं त्याच रूपामध्ये श्रीकृष्ण त्याला दिसला, अशी एक कथा भागवतात आहे. आता रूपकाचा जो अर्थ आपण केला त्या अर्थाप्रमाणे हेही योग्यच आहे. कसं योग्य आहे? तर राधारूपी मनोवृत्ती ही विषयाचे अभावी ज्या वेळेला परमात्म्यापर लागली होती तेव्हा परमात्म्याचं स्वरूप तिला मोठं दिसू लागलं. जसं ती त्याच्याकडे परमात्म्याकडे बघते तसा परमात्मा मोठा होतो. आणि त्याच्याऐवजी ज्यावेळेला गोप आला घरी त्यावेळेला तिचं परमात्म्याकडचं जे लक्ष होतं ते लक्ष तिकडे जाऊन गोपाकडे आल्याबरोबर श्रीकृष्ण म्हणजे परमात्मा लहान झाला. विषय जेव्हा पुन्हा समोर आला तेव्हा परमात्म्याचं मोठं स्वरूप नाहीसं होऊन त्याचं व्यवहारातलं सर्वांना दृग्गोचर होणारं स्वरूप असंच राहिलं. कारण गोपासाठी त्यावेळेला भगवान श्रीकृष्ण हा विषय होता, गोप हा विषयही होता. तेव्हा हा जो विषय आहे हा विषय लहान झाला गोपाकडे. अशा तऱ्हेने विषयासक्ती जोपर्यंत आहे तोपर्यंत मनाची प्रवृत्ती परमात्मापर होत नाही. उलट परमात्मापर प्रवृत्ती असेल तर विषयेच्छा होत नाही. असा हा विषय मनोवृत्ती परमात्मा यांचा परस्पर व्यापार आहे. आता हे रूपक पूर्ण करायचं तर गोपपुत्र म्हणजे कोण हेही स्पष्ट करणं अत्यंत आवश्यक आहे. गोपींच्या चेष्टा करण्यात
गोपांच्या मुलांनी कृष्णाला मदत करावी. म्हणजे ज्यांच्या चेष्टा करायच्या त्यांचीच ही मुलं, त्यांनी आपल्याच आईबापांच्या घरी लोण्याचा फडशा पाडायला कृष्णाला मदत करावी, हे थोडंसं विचित्र वाटतं. पण कृष्णाचे हे सौंगडी म्हणजे परमात्म्याचे साधक होते. आता अशा याच्यात भागवतातच अघासुराची कथा आलेली आहे. त्यात अघासूर म्हणून एक राक्षस, मोठा अजगर रूप, तोंड वासून असतो. कृष्णाचे सौंगडी ते अजगराचं तोंड न समजता एखादी गुहा समजतात आणि तिच्यात म्हणून प्रवेश करतात. श्रीकृष्णाला माहीत असतं, पण तो त्यांना आत जाण्यासाठी अटकाव करत नाही. आणि आत शिरल्यावर अजगर तोंड मिटून त्यांना आपल्या पोटात घेतो. त्यावेळी मग श्रीकृष्ण अजगराला मारून त्यांची सुटका करतो, असा तो एक प्रसंग आहे. त्यात संसाराला, प्रपंचाला अजगराचं रूप दिलेलं आहे. आणि हे सगळे सौंगडी म्हणजे साधक. हे साधक साधना मार्गात अर्धवट जाऊन पुन्हा संसारात पडलेले आहेत. सर्व साधक परमेश्वराची आज्ञाप्रमाण मानतात, त्याच्यापुढे विषय आणि मनोवृत्ती तुच्छ मानतात. त्यामुळे कृष्णाचे सौंगडी हे आपल्या आईवडिलांना न जुमानता कृष्णाची आज्ञाप्रमाण मानतात. परमात्मा साधक वेगवेगळ्या पातळीवर असतात. त्याप्रमाणे कृष्णाचे हे सौंगडी पण कोणी उंच, कोणी ठेंगू, कोणी लंगडे असे दाखवले. ह्याप्रमाणे गोप म्हणजे विषय, गोपी म्हणजे मनोवृत्ती, गोपाल म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा, गोपपुत्र म्हणजे कृष्णाचे सौंगडी साधक, गोकुळ म्हणजे मन, दही दूध लोणी म्हणजे कार्य, वासना, इच्छा. किमान एवढ्या गोष्टी लक्षात ठेवल्या की रासक्रीडा किंवा भगवंताच्या एकंदरीतच बाललीलांचा अर्थ व्यवस्थित लागतो. वरवर ज्या गोष्टी नीतीविरुद्ध आणि व्यवहाराविरुद्ध दिसतात त्या संयुक्तिक आणि अत्यंत गोड वाटायला लागतात. शरद पौर्णिमेच्या मध्यरात्री कृष्णाच्या मुरलीचा नाद ऐकल्याबरोबर वेडावून जाऊन रात्र बेरात्र न पाहता कुंजाकडे धाव घेणारी गोपी होण्याचं भाग्य आपल्यालाही लाभो अशी शुभेच्छा व्यक्त करून हे बालचरित्र कृष्णचरणी अर्पण करतो. गोपाल कृष्ण महाराज की जय. श्रीकृष्णार्पणमस्तु. इदन्न मम.